नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघूयात भेंडीची भजी केलेली आणि त्याची भाजी। तर इथे मी पाव किलो भेंडी घेतली आहे। भेंडी थोडीशी जाडसर अशी कापून घेतली आहे। त्याच्यानंतर इथे दही घेतले 2-3 चमचे, 1 वाटी बेसन, थोडीशी मिरची पावडर, हळद, मीठ आणि हिंग। तर आता आपण इथं भज्यांचं बॅटर तयार करूया। हिंग, 1 वाटी बेसन घेतलेलं ते, नंतर अगदी थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे, चवीपुरतं मीठ, हळद आणि दही टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण भज्यांसाठी जसं बॅटर करतो तसं आपण थोडंसं जाडसर, थोडं पातळ असं करून घेऊया। त्याच्यानंतर मी इथे तव्यात तेल टाकून ठेवलेलं गरम करायला। तर तेल चांगलं तापलेलं आहे, आपण तर अशी एक एक करून भजी सोडूया। छान अशी कुरकुरीत होईस्तोवर आपण तळून घ्यायची आहे। चांगली कुरकुरीत झाली की आपण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता चांगलं लालसर झालेत। आता आपण काढून घेऊया। तर इथे आपली भजी काढून झाली आहेत। नंतर 2 मोठ्या लसणाच्या कांड्या घेऊया, 2 मोठे कांदे, राई फोडणीला। आपण ज्या तव्यामध्ये फ्राय केली होती भजी, त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल कमी करून त्याच्यातच आपण लसूण आणि मोहरीची फोडणी देऊया। लसूण छान असा लालसर झाला की आपण त्याच्यात कांदा टाकणार आहोत। कांदा पण छान परतून घ्यायचा आहे, लालसर करून घ्यायचा आहे। आता तुम्ही ही भजी अशी पण खाऊ शकता किंवा मी दाखवली अशी भाजी करून पण खाऊ शकता। तर इथे कांदा छान ब्राऊन झाला आहे। तर इथे मिरची पावडर घेतली आहे मी, चिकन मसाला, हळद आणि थोडासा पावभाजी मसाला, नंतर अर्ध लिंबू। छान मिक्स करून घेऊया। नंतर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपण। आता हे मसाले जास्त भाजायचे नाही आहेत आपल्याला। तर आता आपण तळलेली भेंडी होती, म्हणजेच भेंडीची भजी, ती आपण टाकून घेऊया। तर भजी टाकली की छान सगळा मसाला मिक्स होईल असं हलवून घ्यायचं आहे। नंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊयात। तर ही झाली आपली भेंडीच्या भज्यांची भाजी। तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।